नमस्कार मंडळी. आज आपण चटपटीत असे वांग्याचे काप बनवतोय. वांग्याचे काप अगदी कुरकुरीत, क्रंची, चटपटीत असे बनतात. बघता क्षणी असे वाटेल की हा फिश आहे का वांगा आहे हेच तुम्हाला कळणार नाही. बऱ्याच वेळेला आपण घरात वरण भात करतो त्यावेळेला चटपटीत कुरकुरीत काहीतरी हवं असतं. अशा वेळेला असे चटपटीत कुरकुरीत वांग्याचे काप बनवा. अगदी झटपट 10-15 मिनिटांमध्ये बनतात. नमस्कार, मी सुषमा. खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. हे काप करण्यासाठी वांगं जे घ्यायचं आहे ते कोवळं घ्यायचं आहे, परंतु मोठं वांगं जे जांभळ्या रंगाचं वांगं असतं त्याचा वापर करावा की जेणेकरून ते दिसायला मोठं दिसतं, परंतु ते आतनं कवळं असतं वांगं. आता हे मी वांगं घेतले, त्यामध्ये आतमध्ये थोड्याशा बिया तयार झालेल्या आहेत, परंतु तुम्ही कोवळं वांगं घ्या पूर्ण ज्याच्यामध्ये बिया अजिबात नसेल असं. त्यामुळं काप एकदम कुरकुरीत बनतील आणि लवकर शिजतील. आता इथं आपण सगळ्या वांग्याचे काप सुरुवातीला करून घेतलेले आहेत आणि हे वांगं काळं पडू नये म्हणून आता आपण एक पाणी तयार करणार आहोत. म्हणजे त्या पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हे वांग्याचे काप टाकायचे, म्हणजे जेणेकरून हे वांगे अजिबात काळे पडणार नाहीत. वांग्याचे काप हे पाण्यामध्ये पूर्ण बुडतील इतपत पाणी आपण त्या वांग्याच्या कापामध्ये ओतायचं आहे. त्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. मी इथं कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत. शिवाय आपण इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 4-5. थोडं आलं घ्यायचं आहे. शिवाय हिरवी मिरची 2-3 घालणार आहोत आपण. तर यामध्ये पाव कप पाणी घालून आपण याची छान पेस्ट तयार करून घेणार आहोत. हे वाटण खूप जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर मग वांग्यांच्या कापाला हे चिकटणार नाही. दाटसरच असं आपण हे वाटण तयार केले. आता त्यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. थोडा चाट मसाला घातला आहे. 1-2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. शिवाय हळद पावडर घातलेली आहे आणि कलरची लाल मिरची पावडर असते तीसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे. त्यामुळे आपल्या वांग्यांच्या कापांचा रंग अगदी सुंदर येणार आहे. या मसाल्यामध्ये आपण थोडं लिंबूही पिळून घेणार आहोत. आता या संपूर्ण कापांच्या वरती आपण हा मसाला सगळीकडे एकसारखा लावून घेणार आहोत. जसं आपण फिशला मॅरिनेशन करून ठेवतो त्या पद्धतीनं आपण या वांग्याच्या कापांना हा मसाला लावून मॅरिनेशन करून ठेवणार आहे. 10-15 मिनटं हे काप आपण मसाला लावून असेच ठेवणार आहोत की जेणेकरून वांग्यांच्या कापांमध्ये छान हा मसाला मुरेल. आता हे सगळे वांग्याचे काप आपले मसाला लावून तयार झालेले आहेत. 10-15 मिनटानंतर आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत. हा मसाला तेलामध्ये पसरू नये यासाठी आपण वरनं कव्हर करण्यासाठी त्यासाठी एक पीठ तयार करतो. त्यासाठी 2-3 चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे. 1 चमचाभर आपण बारीक रवा घेतलेला आहे. शिवाय आता 1 चमचाभर आपण यामध्ये डाळीचं पीठ घालणार आहोत. आणि या वरच्या कव्हरला सुद्धा छान टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये 1-2 चमचे लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि चवीनुसार मीठही घालणार आहोत. यामध्ये सुद्धा मी कलरची मिरची पावडर घातलेली आहे की ज्यावर तळल्यानंतर आपल्या वांग्यांच्या कापांचा कलर छान येतो अगदी. आता ही सगळी पिठं आणि मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत. हे वांग्याचे काप आपण शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये आपण 1-2 पळी तेल घालणार आहोत. आपल्या कापांना मसाला लावून 10-15 मिनटं झालेली आहेत. छान मॅरिनेशन झालेलं आहे. तर आता आपण हे काप आपण जे पीठ घेतलेलं आहे तयार करून त्यामध्ये छान गुळवून घेणार आहोत सुरुवातीला. सगळे कापं आपण सुरुवातीला पिठामध्ये घोळवून ठेवणार आहोत एकावर एक, म्हणजे मग त्याचं काय होतं परत परत ते पीठ खाली पडायला लागतं. 1-2दा असं वळवलं म्हणजे छान पीठ त्याला चिकटतं. वांग्याच्या कापांना छान पिठाचं कोटिंग तयार होतं आणि त्यामुळं कुरकुरीत लागतात काप अगदी. तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण एक एक काप यामध्ये सोडणार आहोत. सुरुवातीला इथं माझा पॅन छोटा आहे म्हणून इथं मी 3च काप सोडलेले आहेत. आता हे काप आपण लो टू मिडियम गॅसवरती एका साईडनं पूर्ण भाजून झाल्यानंतर मगच पलटी करणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील. एका साईडनं आपले काप पूर्ण तळून झाल्यानंतर आपण आता हे काप उलटे केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूनही लो टू मिडियम गॅसवरती आपण छान कुरकुरीत होईपर्यंत हे काप भाजून घेणार आहोत. वांगं जर तुमचं कोवळं असेल तर लगेच तळलं जातं आणि लगेच कुरकुरीत होतं. जर वांग्यामध्ये बी असतील तर तुमचं वांगं तळायला थोडा वेळ लागेल. इथं माझ्या वांग्यामध्ये थोडेसे बी होते त्यामुळे थोडासा वेळ लागला, परंतु वांग्याचे काप नंतर कुरकुरीत अगदी छान झाले. आता हे वांग्याचे काप छान कुरकुरीत झाले तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि छान कुरकुरीतही झालेले आहेत. काप करायला अगदी सोपे आहेत आणि अगदी कमी तेलामध्ये झटपट वेळेमध्ये बनतात आणि चविष्ट लागतात. त्याच वेळेला साईड डिश काय बनवावी हे समजत नाही, त्यावेळेला असे वांग्याचे काप नक्की ट्राय करा. वांग्यांच्या कापांची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. आता हे काप तुम्हाला मोडूनही दाखवते. अगदी क्रंची कुरकुरीत अगदी काप झालेले आहेत.
परत भेटू अशाच एका कुरकुरीत क्रंची रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा.